नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि आज आपण करणार आहोत कुरकुरीत कारल्याचे काप। तुम्ही याला फ्राय कारलं पण म्हणू शकता। ही मी कारली आणलेली आहेत, पावशर कारली आहे, त्याच्यामध्ये 4 कारली बसली। एकदम हिरवी गार बघून घ्यायची आहेत आणि एकदम कडक अशी कारली बघून घ्यायची आहेत। तर शेंडा आणि बुडका इथे कापून घेतलेला आहेत आणि एकदम पातळ काप करून घ्यायचे आहेत ह्या कारल्याचे। कारल्यामध्ये ज्या बिया असतात ना, त्याच्यामुळे कारली जरा जास्त कडू लागतात, म्हणून त्या बिया आहेत त्या फक्त काढून घ्यायच्या आहेत। बाकी मांसल भाग जो आहे तो तसाच ठेवायचा आहे। आता हे जे कारलं आहे त्याला आपण मीठ आणि हळद लावणार आहोत आणि एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। हे बघा, इथे मी बिया एकदम बारीक सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। कारल्याची एक गंमत आहे, तुम्हाला माहिती आहे का? कुणाकुणाच्या हाताने कारलं आहे ना अजिबात कडू होत नाही, म्हणजे त्याच्यात गूळ चिंच काही नाही घातलं ना तरी पण कडू नाही होत। तर असंच माझ्या बाबतीत पण होतं, माझ्या हाताने कारलं कधीच कडू होत नाही। त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा भानगडीत पडत नाही, त्याच्यामध्ये चिंच गूळ असं वेगळं काहीच टाकत नाही आणि अशाच पद्धतीचं कारलं आमच्या घरात मुलींना सुद्धा खूप आवडतं। तर आता मी याला हळद मीठ लावून एक 10 मिनिटं ठेवून दिले। बघा, खाली हळद आणि मिठाला चांगलं पाणी सुटलंय। हे चांगलं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। एक तवा घेतलाय लोखंडाचा, त्यामध्ये जिरे मोहरी तेलात घातलंय, चांगलं तडतडू द्यायचं। कढीपत्त्याची पाने आणि अर्धा कांदा उभा पातळ चिरलेला आहे तो टाकायचा आहे। ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण लसूण सोलून घेतलाय 4-5 पाकळ्या, त्याला पण चांगलं ठेचून घेतलेला आहे आणि मग ते तेलात टाकलेलं आहे। इथे कांदा मसाला टाकला मी तेलामध्ये आणि हे जे आपण कारले धुवून बाजूला ठेवले होते ना, तर ते चांगले पिळून घालायचे आहेत, अजिबात पाणी घालायचं नाहीये। चांगलं पिळायचं आहे आणि मग टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, गोडा मसाला हे सगळं अर्धा चमचा टाकायचं आहे। हळद टाकायची आहे, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि हे चांगलं फ्राय करायला तव्यामध्ये ठेवून द्यायचं। आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। त्याच्या आधी मीठ टाकून घेऊ। आपल्याला फक्त तेलावरतीच हे कारलं फ्राय करायचं आहे, याच्यात थोडं सुद्धा शिजण्यासाठी सुद्धा पाणी टाकायचं नाहीये। आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। जो तळलेला कांदा आणि लसूण आहे ना, तो खाताना इतका सुंदर लागतो ना वरनं। आता आपण याच्यात पाणी टाकणार नाही आहोत, म्हणून थोडंसं अजून तेल टाकलं मी आणि याला झाकण ठेवून एक 5-1 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करायचं आहे। परत परतायचं आहे। मी पुन्हा 2-3 मिनिटं झाकण लावून ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघा, कारलं इतकं सुंदर झालंय। त्याच्यावरती अर्धा ते 1 चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे। आता याला मिक्स करून घेऊयात चांगलं। कारलं शिजलं की त्याची डेन्सिटी पण कमी होते। आता बघा तुम्ही, कारलं खूप सुंदर शिजलंय। हे बघा, अवघे 7 ते 8 मिनिटांमध्ये कारलं एकदम छान शिजलं जातं आणि हे गरम गरम ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं। नक्की ट्राय करा।